समोरला बघता तुम्ही प्रणव आर्ट्समध्ये आपण आलेलो आहे बघा। आणि प्रणव आर्ट्समध्ये तुम्हाला एक झालं की एक मूर्ती बघायला भेटेल, हे बघा। आणि आता आपण जात आहोत तो म्हणजे शॉपमध्ये, हा आहे प्रणव आर्ट्समध्ये। हे बघा मूर्त्या बघा तुम्ही, समोरच मूर्त्या आहेत। समोरला बघता तुम्ही फ्रेंड दगडूशेठ हलवाई मूर्तिकार, हे बघा परफेक्ट। तर आता बघूया दादा काय बोलतात ते, दादांना विचारू आपण माहिती। तर फ्रेंड आता समोरला बघता तुम्ही दादा, आणि आपण आहोत ते म्हणजे प्रणव आर्ट्समध्ये, आणि प्रणव आर्ट्सचे ओनर आपल्या समोर आहेत। तर चला आता दादांना विचारूया दादांचं नाव, माहिती, गणपती कसे घडवतात, कसे बनवतात, आणि बुकिंग कशी करतात, आणि की गणपती आपल्याला पाहिजे असेल तर काय करायचं काय नाही ते। तर चला विचारूया आपण दादांना सर्व। माझं नाव आहे नवीन कैलाश पाटील, ओके, ॲट पोस्ट दादर। तर मी जोह्यामध्ये हा बिझनेस करतो। मला जवळजवळ हा माझ्या वडिलांपासूनचा बिझनेस आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या या बिझनेसमध्ये पाऊल टाकलेलं आहे। तरी मला या इथे 6 वर्ष झाले बिझनेससाठी, आणि 6 वर्ष मी सलग हा बिझनेस करतो। इथे इथला प्रॉपर ॲड्रेस आहे तो जोहे पेन म्हणून आहे, अमरापूरनंतर तांबरशेतनंतर जोहे गाव असं लागतो। तुम्ही बँक ऑफ बडोदा शेजारी आपलं हे आहे बँक, त्या ॲड्रेसवर येऊ शकता। आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर आम्ही लोकेशन व्हॉट्सअपवर करू शकतो, जर तुम्हाला यायचं असेल तर इकडे शॉपवर तर तुम्हाला लोकेशन भेटेल। आणि बाकीच्या मूर्त्यांचं तुम्हाला आता मी इंट्रोडक्शन देते कशा आहेत कशा नाहीत। समोरला बघता तुम्ही कृष्णमोर बघा, हे बघा किती सुंदर मूर्ती आहे बघा। प्रत्येक मूर्तीत तुम्हाला काही ना काही डिफरंट दिसेल, हे बघा। हे बघा समोर तुम्ही बघता दगडू दागिना, जसं तुम्ही पुढे जाल तुम्हाला काही ना काही डिफरंट दिसेल, आणि 101 मूर्ती दिसेल तुम्हाला। समोर बघता तुम्ही डबल सिंह निकेत, हे बघा। ड्रेसिंग बघा किती सुंदर आहे, बघा। प्रत्येक मूर्तीला प्रणव आर्ट्स जोहे पेन असं नाव दिलेलं आहे, आणि मूर्तीचे नाव दिलेले आहे, बघू शकता तुम्ही समोर, हे बघा मूर्तीचे नाव दिलेले आहे आणि नंबर दिलेले आहे, हे बघा। देव बघा चिंबोरीवर बसवलेला आहे, एकवीर आईचं लॉकेट दिलेलं आहे, हे बघा। पूर्ण कोली लुक दिलेला आहे, बघू शकता तुम्ही पूर्णपणे कोली लुक दिलेला आहे देवाला। आणि मुकुटी देवाला दिले तो म्हणजे एकवीर आईचा, हे बघा। समोरला बघता तुम्ही निकेत पेटा, हे बघा। ड्रेसिंग बघा, ज्वेलरी बघा, आणि देवाचं लुक बघा, परफेक्ट फेटा वगैरे परफेक्ट तुम्हाला दिसेल जिथच्या तिथे, हे बघा। याला बोलतात कलाकृती आणि आर्ट्स। आणि दुसरीकडे बघू शकता तुम्ही माहुली 55 नंबर आहे, आणि नाव आहे माहुली। तर देवाचं लुक बघा, हे बघा। जसं की मूर्ती डोल्यासमोरून धावत येते,
हे बघा नंबर असते आणि त्याची साईज पण मुकुट बघा तुम्ही. समोरला बघता तुम्ही ओपन चौरंग आणि मूर्ती बघा किती सुंदर आखलेली आहे. फिनिशिंग बघा. बाजीराव म्हणजे पेशवाई गणपती बोलू शकता तुम्ही. बघा बाजीराव मस्तानी मुकुट बघा तुम्ही. फिनिशिंग बघा चेहऱ्याची किती सुंदर आहे. आणि पुढची मूर्ती जी आहे ती डबल सिंहची आहे बघा. देवाची बसण्याची पद्धत बघा. सिंहासनावर देव कसा बसलेला आहे हे बघा. बघा देवाची ज्वेलरी फिनिशिंग मुकुट एकदम परफेक्ट आणि जिथल्या तिथे फिनिशिंग तुम्हाला भेटेल. मित्र तुम्हाला मूर्ती कुठेही बघायला भेटेल पण अशी फिनिशिंग तुम्हाला फक्त इथेच. समोरला बघता तुम्ही नाकवा होडी देवाचं नाव आहे आणि देवाने पाय दिलेला आहे तो म्हणजे माशावर आणि देव बसलेला आहे तो म्हणजे होडीमध्ये. देवाचा परफेक्ट लुक आहे तो म्हणजे कोली लुक आहे. जसं नाकवा दिसतो म्हणजे कोली नाकवा जसा दिसतो तसंच देवाचा लुक दिलेला आहे. गळ्यामध्ये चैन दिलेला आहे. चैनीमध्ये लॉकेट दिलं आहे तो म्हणजे एकविरा आईचा लॉकेट आहे आणि गळ्यामध्ये एकविरा आईचा नावाचाही लॉकेट आहे आणि डोक्यावर जो फेटा आहे तोही कोली लुकच आहे. काही गणपतींवर दिले आणि आधी जो चिंबोरीवर गणपती बघितला त्याच्यावर एकविरा आईचं नाव दिलेलं होतं आणि इथेही सेमच आहे पण इथे दिलेलं आहे तो म्हणजे होडीमध्ये बसलेला देव आहे आणि तिथे चिंबोरीवरती बसलेला आहे. मूर्ती बघता तुम्ही 10 नंबर आणि ह्या मूर्तीचं नाव आहे टिकाला. हे बघा फिनिशिंग बघा. जी पाहिजे ती मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला जर कुठला फोटो आवडला असेल आणि त्या मूर्तीचा जर तुम्हाला हुबेहूब जर त्या फोटोसारखी मूर्ती पाहिजे असेल तशीही तुम्हाला भेटेल. हे बघा. तर इथं आपण दुसऱ्या मूर्तीकडे बघा. झाज बालमूर्ती नाव आहे. 9 नंबरची मूर्ती आहे. हे बघा मंदिर मामा खाली दिलेलं आहे बघा. देवाने मोदक हातात पकडलेला आहे. हे बघा मुकुट बघा सुंदर दिलेला आहे. आणि हा आहे पेजवा 1 नंबर. साईज आहे 2 फूट आणि पेशवा दिलेला आहे. म्हणजे मामा खाली हे 2 पॅनल 2 आणि असं रघुत्कृष्ण मला कोण पाहिजे मला आधी पाहिजे हे बघा. चौथी मूर्ती बघा 4 नंबरची सोपा बालमूर्ती. हे बघा फिनिशिंग बघा. हे बघा देवाचा फेटा फिनिशिंग जिथल्याची जशी पाहिजे तशी तुम्हाला दादा देतील. आणि दुसरं आहे ते म्हणजे 6 नंबर डबल लोड टीवाला. हे बघा फिनिशिंग बघा परफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. 14 नंबर बाजीराव. हे बघा बघा उभेराव बाजीरावासारखीच मूर्ती बनवली आहे दादांनी. हे बघा कुठेच तुम्हाला कमी दिसणार नाही. हे बघा बाजीराव पेशवा उभे दिलेले आहे आणि दुसरा आहे म्हणजे माऊली. हे बघा जसं पाहिजे तशी मूर्ती तुम्हाला भेटेल आणि चॉईस मात्र तुमच्या डिफेंडवर आहे. आणि टिल्ला दिला आहे तो म्हणजे विठ्ठलाचं बघा. आणि दुसरे दगडूशेठ बघा मूर्ती बघा बैठक बघा फिनिशिंग बघा
जिथच्या तिथे देवाचं हे दिलेलं आहे. हे बघा, हे तिसरं आहे. हे बघा, हे देवाला काही नंबर वगैरे दिले नाही, पण मूर्ती बघा. हा चालेल. हे बघा, आणि ही जी मूर्ती आहे ती म्हणजे विठ्ठल माऊली बघा. विठ्ठलासारखं लूक विठ्ठलाचं किल्ला दिलेला आहे. आणि नागफणी देवाचं नाव आहे, नंबर आहे 16. हे बघा, हे बघा, आडवी माडी. विराईचं लोकेट आहे, पान आहे माशाचं देवाच्या हातात. टोपी बघा, एकविराईचं नाव आहे. फेट्याला तेरा नाव आहे. गौरीच्या डोक्यावर बघा किती सुंदर मुकुट आहे, पान आहे, वेणीला फुलं आहेत. हे बघा, ज्वेलरी बघा तिची. हे बघा, देवाचा कलर बघा बघा. देवाची बसण्याची पद्धत, ज्वेलरी बघा. समोरला बघता तुम्ही 42 नंबरची मूर्ती आहे. हे बघा, ड्रेसिंग बघा, ज्वेलरी बघा. एक झालं की एक झालं की एक तुम्हाला बघायला भेटेल प्रणव आर्ट्समध्ये. दुसरं बघा, सेम आहे, लुक वगैरे सेम, जसं तसं. ड्रेसिंग वेगळी आहे पण बघा वाटणारी नाही तुम्हाला, सेम आहे ते. हे बघा, फेटा दिलेला आहे. तिथे फेटा नव्हता, इथे फेटा आहे. हे बघा, पोझिशन अलग आहे. आणि हा बघा लालबागच्या राजाचं दिलेला आहे. 59 नंबर आहे. लालबागचं राजाचं सारखं रूप दिलेलं आहे. हे बघा बघा, तुम्हाला डिफरंट काय वाटते का लालबागच्या राजामध्ये आणि ह्या मूर्तीमध्ये काय डिफरंट आहे? तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि बघा, देवाचं धोतर बघा, 39 नंबर आहे. धोतर बघा, देवाचं लुक बघा, पोझिशन बघा. हा बघा, ही मूर्ती बघा किती सुंदर वाटते. धोतर साईड. हे बघा, जणू काही राजाच समोर बसलेला आहे. आणि देव म्हणजे आपला जो राजाच आहे. हे बघा, देवाचा लूक बघा. आणि हे बघा दुसरी नंबर, दुसरा लालबाग 47 नंबर आहे. आणि ही बघा सेम टू सेम दोन्ही मूर्त्या लालबागच्या वाटतात. धोतर बघा देवाचं.
देवाचं सिंहासन बघा, किती सुंदर ड्रेसिंग बघा, धोतर बघा आणि ज्वेलरी बघा, फिनिशिंग बघा. हे बघा दुसरे एक आहे दगडूशेठ हलवाई 49 नंबर. एक मूर्ती बघा, प्रत्येक मूर्ती तुम्हाला डिफरंट दिसेल. ज्वेलरी सहित पोझिशन फक्त तीच असेल, थोडासा डिफरंट, पण ज्वेलरी वगैरे 101 बघायला भेटेल तुम्हाला. तुमची चॉईस असेल तर तुम्ही सांगू शकता. चाललंय का? बघा लंबोदर रूप आहे. हा बघा मल्हार रूप, खंडोबा रूप देवाचं, आपल्या जेजुरीचं खंडोबाचं रूप आहे. बघू शकता परफेक्ट आखणी, परफेक्ट धोतर, परफेक्ट देवासारखंच लूक दिलेला आहे. बघू शकता तुम्ही, जणू काही खंडोबाच तुमच्या समोर आहे. बघा समोर तुम्ही जॉकेट नाव आहे मूर्तीचं. बघा ड्रेसिंग बघा, हे बघा दुसरी आहे ती महाली 71 नंबर आहे. बघा मूर्त्या बघा, ही बघा 19 नंबर आहे. ओपेन चौरंग नाव आहे मूर्तीचं. बघा दुसरी आहे ती 82 नंबर. बघा बघा दुसरं ते आहे ते म्हणजे मोदक पकडून. बघा किती सुंदर मूर्ती वाटते. हे बघा बुकिंगमध्ये तुम्हाला कुठल्या भेटतील आणि कुठल्या नाही भेटतील आणि बुकिंग कधीपर्यंत चालू आहे मला सांगशील आपल्याला? बघू शकता बघा. समोर बघता तुम्ही 4 फूट 5 इंच फुल 4 फूट 5 इंच फूट 4.5 फुटाची मूर्ती आहे. बघा तुम्ही फेटा ओपन नाव आहे देवाचं. हे बघा सुंदर मूर्ती दिली आहे देवाची. आणि देवाची साईज आहे ती म्हणजे 4 फूट 5 इंच. तर तुम्ही दादांचं वर्कशॉप बघा, कामगार गबा दादांचे. हे बघा आता आपण जात आहेत तो म्हणजे वर्कशॉपमध्ये. इथे सर्व फिनिशिंग, बॉडी काम जे काय असेल ना, फिनिशिंग बॉडी काम वगैरे ते सर्व इथे होते. कच्चं काम बोलू शकता तुम्ही. हे बघा मूर्त्या बघा, इथे सर्व काम होते. मग ती नवदुर्गा मूर्ती असो, गणपती मूर्ती असो, कुठलीही तुम्हाला किती साईजची पाहिजे, काय पाहिजे ते सर्व इथे होते. फक्त छोट्याच मूर्त्या नाही, मोठ्याही मूर्त्या होतात. हे बघा सर्व मूर्त्या इथे बनवतात. हे बघा पॉलिशिंग दिली जाते परफेक्ट. हे बघा फिनिशिंग वगैरे.
हे बघा, फिनिशिंग बघा, पॉलिश बघा, सर्व दिली जाते इथे. आहोत आणि दादांनी दिले तो म्हणजे आपल्याला नाश्ता. आता नाश्ता करून आपण निघत आहोत.